श्रीकृष्ण परमात्मने नमः। तसेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसाम्राशेन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणीं वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यैजाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमानन्दीमीश वल्लभम्। ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाम्। आज एकादशी, मोहिनी एकादशी आणि त्यातल्या त्यात आज त्रिस्पृशा एकादशी, 3 तिथीला स्पर्श करणारी एकादशी फार दुर्मिळ असते. आज सकाळी एकादशी, द्वादशी आणि रात्रीपर्यंत संध्याकाळी त्रयोदशी आहे. त्यामुळे 3 तिथीला स्पर्श करणारी एकादशी म्हणजे 100 एकादशीच्या फलाची प्राप्ती. एवढं महत्व आजच्या एकादशीचं आहे. त्रिस्पृशा, 3 तिथीला स्पर्श सहसा होत नाही. 2 तिथीला स्पर्श असतो, पण 3ऱ्या तिथीला स्पर्श फार क्वचित घडतो. आणि आजच्या दिवशी आहे नाची एकादशी, विशेष आहे, सर्वांनी करावी. काल कथाभाग पाहिला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा विवाह झाला. 6 वर्षापर्यंत संसार केला, पण संतती झाली नाही. विवाहाचं प्रयोजन सुप्रजोत्पादन. विवाह हा काम सेवना करता नाहीये, हा काम नाशा करताय. परंतु आपला वंश यावत चंद्र दिवाकर पर्यंत या भूमीवर राहावा, हा मूळ उद्देश आहे. म्हणून अनेकांनी संततीबद्दल बरंच लिहिले. संतती नसता स्वर्गी पितरास बसावयानसे पाठ. संतती नसताना पितरांना स्वर्गात बसायला पाठ नसतो असं म्हणे. पण संतती हवी आहे. पण 6 वर्ष झाले संतती झाली नाही. आणि मनात वैराग्य, धगधगीत वैराग्य असल्यामुळे विठ्ठलपंतांचं मन रमत नाही. अनेक वेळा पत्नीला विचारलं की मी संन्यास घेतो. तिने वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले अजिबात जा, हो म्हणू नको, कारण तुझ्या अनुमतीशिवाय त्यांना संन्यास घेता येत नाही. आणि ती पण म्हणते की संतती वाचुनी न घ्यावा संन्यास, ऐसे सांगा त्यास म्हणतले. संतती झाल्याशिवाय संन्यास घ्यायचा नाही. विठ्ठलपंत प्रयत्न करतायत, वारंवार विचारतायत, कधी चुकून तरी हो म्हणेल. आणि एकदा रुक्मिणीबाई थोडे असावध असताना त्यांनी विचारलं आणि नेहमीच्या कटण जा जा एकदा म्हणाल्या. आणि म्हणता क्षणीच विठ्ठलपंत निघून गेले. प्रवास करता करता काशीला पोचले. आणि काशीला रामानंद स्वामी, फार मोठी परंपरा आहे, कबीरांचे गुरु ते. आता याने संन्यास का घेतला? इतके ज्ञानी होते, त्याला इथे मोक्ष मिळाला असता. तर ज्ञान वैराग्याची परिसीमा होती विठ्ठलपंत म्हणजे. का घ्यायची गरज पडली? तर त्यांना मोक्ष प्राप्ती करता संन्यास घेणं आवश्यक. मनुष्याला काही अडचणी येत असतात आणि त्या पूर्ण करण्याकरता
त्या घडत असतात आणि मोक्षप्राप्ती होत असते. याला प्रतिबंध असं म्हणतात. विठ्ठलपंतांनी जर संन्यास घेतला नसता तर त्यांना आयुष्यभर संतती झाली नसती. पण संन्यास घेतला आणि विठ्ठलपंतांचा ध्येय संपवला आणि पुन्हा गृहस्थाश्रम सुरू केल्याचा अर्थ दुसरा ध्येय सुरू झाला आणि दुसऱ्या जन्मामध्ये संततीचा योग होता. याला शास्त्रामध्ये भावी प्रतिबंध असं म्हटलेलं आहे. कारण संन्यास घेणं म्हणजे दुसरा जन्म आहे. आपण भागवतामध्ये ऐकलं आहे की राजा भरताला, ऋषभदेवांचा पुत्र भरत, त्याला ज्ञान होण्याकरता 2 जन्माचा भावी प्रतिबंध होता. म्हणून एक जन्मात हरिण व्हावं लागलं आणि दुसऱ्या जन्मात जड भरत व्हावं लागलं आणि तेव्हा त्याला मोक्ष मिळालेला आहे. वामदेवाला ज्ञान होण्याकरता एक जन्म जावा लागला कारण एक जन्माचा प्रतिबंध होता. आणि प्रतिबंध निवृत्त झाल्यानंतर भरताला 3ऱ्या जन्मात ज्ञान झालं आणि वामदेवाला 2ऱ्या जन्मात ज्ञान झालं. अशा 3 प्रकारचे प्रतिबंध आहेत. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. आता संन्यास घेण्याची इच्छा वारंवार येत असे पण घेता आला नसता. जर रुक्मिणीच्या मुखातून जा शब्द निघाले नसते तर घेता आला नसता. पण रुक्मिणीच्या मुखातून संन्यास घ्या जा शब्द निघाले आणि विठ्ठलपंत निघून गेले. इकडे सिद्धोपंतांनी खूप खूप शोधलं. एकुलती एक मुलगी आणि तिचा इतका सद्गुणी पती खूप शोधलं पण सापडले नाहीत. अनेक दिवस लोटले आणि काही लोक काशीहून परत आले आणि काशीच्या लोकांच्या मुखातून कळाले की विठ्ठलपंतांनी संन्यास घेतलेला आहे. आता पतीने संन्यास घेतल्यानंतर मग गृहस्थाश्रम कसा आला. म्हणून प्रोषित भर्तृकेचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे की पती संन्यास घेतल्यानंतर पत्नीने कसं राहायचं याच्या नियमाचं सेवन केलेलं आहे. धर्मशास्त्रात खूप नियम सांगितलेले आहेत. पती बाहेर गेला असताना, पती बाहेर गावी गेला असताना स्त्रियांनी कसं राहावं. फार भारतीय संस्कृती विशाल आहे. आज पटणार नाही का पती बाहेर गेला म्हणजे आम्ही काय मेकअप करू नये का. पण शास्त्र म्हणतं करू नये. कुणाला दाखवायचंय. विवाहाच्या कारिकेमध्ये जेव्हा सप्तपदीमध्ये ती स्वतः मुलगी म्हणते शुची श्रंगार भूषाहम, मी जे सौंदर्य करेन ते केवळ तुमच्या करता, तुम्हाला प्रसन्न करण्याकरता करेन. असं असताना पती गावाला गेला असताना ती श्रंगार कशी करेल. कुणाला बोलवायचंय. फार भारतीय संस्कृती विचार केलाय. त्यांच्या विचाराची कल्पनाच करवत नाही. सांगतो मी तुम्हाला. आता अर्ध्या हळकुंडात आलेले काय, ती बाहेर गेले म्हणजे काय झालं, आम्ही काय मळकट राहायचं काय, आम्ही काय साधं राहायचं काय, हे सोडून द्या. याच्या पाठीमागे मानसिक खूप विचार आहे. माणसाचं मन हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत बलवान आहे. कधी घसरेल सांगता येत नाही. म्हणून त्याकरता शास्त्रही सगळ्या दूरदर्शीपणाने विचार केलेला आहे. आता ते आम्हाला अर्ध्या हळकुंडातले पिवळे झाल्यामुळे आम्हाला ते पटत नाही, कळत नाही, मान्य होत नाही आम्हाला. कारण आम्ही आमचं जीवन आमच्याकरता जगतो, कुणाकरता जगतो. आम्हाला एवढं स्वातंत्र्य नाही का. आणि यामुळे अधोगती झाली. कलियुगाचा प्रभाव, ही अधोगती पाहायला मिळते आणि त्याचे परिणाम हे भोगावे लागतात जगाला. रुक्मिणी देवीने आपले पती निघून गेल्यानंतर कसं राहावं. धर्मसिंधू वगैरे ग्रंथामध्ये पाहायला मिळेल. हे तिने उपासना सुरू केली. कुठली उपासना असो, उपासना. निरोबाराय म्हणतात तुळशीची उपासना सुरू केली. नामदेव महाराज म्हणतात सिद्धेश्वराच्या मंदिरातल्या सुवर्ण पिंपळाची प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. कुठलंही असो, उपासना उपासना. जे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. कुठली उपासना करा, गाईची करा, शंकराची करा, विष्णूची करा, पिंपळाची करा, तुळशीची करा, एक एक ठिकाणी पोहोचणार आहे.
रुक्मिणीबाई रोज सकाळी इंद्रायणीचं स्नान करायच्या आणि सिद्धेश्वराच्या पारावर जे पिंपळाचं झाड आहे तिथे येऊन सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालायच्या. नियम कधी चुकायचा नाही. आणि त्याबरोबर सौभाग्यवती स्त्रियांनी जी व्रत करायची ती व्रतही करायला लागली, करता येतात. आता सीमंतिनी आख्यान ज्यांनी वाचलंय तिचा तर पती नदीमध्ये बुडाला असतानाही तिने सौभाग्याचं व्रत केलेलं आहे. उमा महेश्वराचं लाखो दाम्पत्याचं पूजन केलेलं आहे. तसं रुक्मिणीने सौभाग्य प्राप्ती करता जे जे व्रत कैवल्य करता येतात ते केले. तिकडे विठ्ठलपंत काशीला गेले आणि रामानंदाकडे गेले आणि संन्यास दीक्षा मिळावी अशी प्रार्थना केली. आता हे रामानंद अनेक ठिकाणी नाव आलेली आहेत बरं का. रामानुज संप्रदायामध्ये पण रामानंद झालेले आहेत आणि आपल्या अद्वैत संप्रदायामध्ये रामानंद झालेले आहेत. एक परंपरा आनंद संप्रदायाची ईशम दत्तम सदानंदम रामानंदम तथामलम ही आहे. एक परंपरा कबीरांचे गुरु रामानंद ती पण परंपरा आहे. तर हे अद्वैत मताचे शंकर मतानुयायी असणारे रामानंद हे शंकर मताचे होते आणि रामानंदांना विठ्ठलपंताविषयी पूर्ण माहिती नव्हती. तो संन्यास मागितला आणि संन्यास दिला. संन्यास घेतला आणि त्यांचं नाव चैतन्य असं ठेवलेलं आहे. गुरूंची सेवा करत राहिले आणि काही दिवस झाले आणि रामानंदाला दृष्टांत झाला. आणि दृष्टांतातून ते रामेश्वर यात्रेला निघाले. रामेश्वर यात्रेचं निमित्त सांगितलं त्यांना यायचं होतं आळंदीला, कारण महान अधिकाराचे रामानंद त्याला दृष्टांताला काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून ते रामेश्वरचं नाव सांगून प्रवास करता 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 ते आळंदीला आले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये थांबले. तर चैतन्यावर रामानंदाचं खूप प्रेम होतं. चैतन्य तसेच गुरुभक्त होते. रामानंदाने आपला आश्रम चैतन्य आश्रमाच्या स्वाधीन केला आणि आळंदीमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराच्या तिथे आले आणि पिंपळाच्या पारावर उतरले. नित्याप्रमाणे रुक्मिणी देवी पिंपळाला प्रदक्षिणा घालतायत. 108 प्रदक्षिणा घातल्या आणि कुठेतरी महापुरुष आले. सगळे लोक नमस्कार करतायत. कुठेतरी मोठे दिसत आहेत म्हणून रुक्मिणी आली आणि रुक्मिणीने नमस्कार केला. आता रुक्मिणीच्या हातातल्या बांगड्या, कपाळाला भव्य कुंकू, गळ्यात मंगळसूत्र हे सौभाग्याची लक्षणं आहेत. ही असलीच पाहिजेत. हातामध्ये बांगडी, कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र हे सौभाग्याचं लक्षण आहे. नमस्कार केला. रामानंदांनी पाहिलं हातात बांगड्या आहेत, गळ्यात मंगळसूत्र आहे आणि कपाळाला कुंकू आहे. पाहिलं लक्षात आलं पाहिजे आशीर्वाद काय द्यायचा, आशीर्वाद काय द्यावा कळालं तरी पाहिजे त्यानं. आता कळणं शक्य नाही. कोण सौभाग्यवती आहे, कोण कुमारिका आहे, कोण विगतथवा आहे, काही कळायला मार्ग नाही. आज रामानंदांनी पाहिलं, आशीर्वाद दिला, सौभाग्यवती पुत्रवती भव. रुक्मिणी हसली हसली विचार केला कसं काय पुत्रवती काय होणार मी आता या जन्मात. पण तिने संन्यास घेतलाय, मी काय पुत्रवती होणार. रावण विचारतात बाळ का हसली तू, काय कारण सांग ना मला. बाळ आमचा आशीर्वाद खोटा होणार नाही.
ब्रह्मलिखित बदलायचं सामर्थ्य संतांमध्ये असतं बाळ. विधात्याची रेषा गुरुघन कृपालेश नुरवी. ब्रह्मदेवाचं लिखित बदलायचं सामर्थ्य असतं बाळ. माझा आशीर्वाद खोटा नाही होणार. सांग कारण काय, सांग का असली. रुक्मिणी झाली महाराज असं ऐकलंय की माझ्या पतीने काशीमध्ये जाऊन स्वामी रामानंदाकडे संन्यास घेतलाय असं ऐकलंय. आणि पती वाचून संतती कशी काय होणार. रामानंदाच्या मनात पाल चुकली, अगोदरच चुकली होती. आणि आता नावासहित सांगितलेलं आहे. म्हणून विचारलं बाळ कसे आहेत तुझे पती. तिने वर्णन केलं. नाव काय. आता पत्नीने पतीचं नाव घ्यायची पद्धत पूर्वीची नव्हती. नाव घेऊन हाक मारायची पद्धत तर अजिबात नव्हतीच. आत्मनाम गुरोर्नाम नामातिक्रपणश्च श्रेयस्कामो न गृह्णीयात ज्येष्ठापत्यकलत्रयो. हो, नाव घेऊन हाक मारायची पद्धत नव्हती पण ते सांगितलं. आता सांगणं तर भाग आहे. नाव विचारतायत ते म्हणजे पंढरपुरात उभे आहेत ना विटेवर, ते नाव आहे त्यांचं. रामानंदाने विचारलं पांडुरंग का. पांडुरंग नाही 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 आणखी एक नाव आहे त्याचं म्हणाल. विठ्ठल. हा त्यांचं नाव ते. रामानंद विचारलं कोण आहे तुझ्या घरी. रुक्मिणीने सांगितलं माझे आई वडील आहेत. रामानंद म्हणतात चल मला घेऊन त्यांच्याकडे चल. आणि रुक्मिणी बरोबर रामानंद स्वामी हे सिद्धोपंताकडे आलेले आहेत. सिद्धोपंतांचं रामानंदाचं बोलणं झालं. सिद्धोपंतांनी सगळा इतिहास सांगितला, काय घडलंय सांगितलं. तेव्हा रामानंद म्हणाले सिद्धोपंत तुमचे जावई माझ्याकडे आहेत. तुम्ही काशीला चला आणि तुमचा जावई तुमच्या स्वाधीन करतो आणि पुन्हा संसार करतील. आणि रामानंद स्वामी सिद्धोपंतांना उमाबाईनं आणि रुक्मिणीला घेऊन ते काशीला गेले. काशीमध्ये जातात तर आपल्या आश्रमात नाही नेलं, दुसरीकडेच बाजूला ठेवलं आणि एकटे रामानंद गेले आत आपल्या आश्रमामध्ये. आणि चैतन्य आश्रमाला बोलावलं. चैतन्य इकडे ये. आवाजात दरारा होता. एक धार होती. नुकतेच प्रवास करून आलेले आणि आवाजात धार आहे. कधीच स्वामी चैतन्य आश्रमाला असं बोलत नसत. ती धार ओळखली आणि वाटलं काहीतरी झालेलं आहे. चैतन्य मला खरं सांग तुझ्या घरी कोण कोण आहे. आणि हा प्रश्न विचारतात चैतन्याच्या लक्षात आलं की आपण विवाहित आहोत हे स्वामींना कळालेलं आहे. कारण माता पित्याबद्दल एवढं विचारलं नसतं. संन्यासाला जास्त जिम्मेदारी पत्नीची असते आणि ती बहुतेक माझी पत्नी त्याला कळालेलं आहे म्हणजे सांगितलं पत्नी घरी आहे. पण लगेच रामानंदांचे पाय धरले. महाराज क्षमा करा, क्षमा करा महाराज, माझ्या हातून अपराध चुकीचा झाला. माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य भरलं आणि त्या वैराग्याच्या ह्याच्यामध्ये मी संन्यास घेतलेला आहे. चैतन्य असा संन्यास घेता येत नाही, तो संन्यास होत नाही. तरुण स्त्री संतानहीन टाकून करीती संन्यास ग्रहण तरी गुरु शिष्या दोघा कारण शास्त्री दंड बोलिला. गुरु शिष्य दोघांना दंड आहे. इतक्यात सिद्धोपंत रुक्मिणीला घेऊन आले आणि रामानंदाने सांगितलं चैतन्य तिचा स्वीकार कर, जा ग्रहस्थाश्रम सुरू कर. उठवणे श्रीपाद दिले आश्वासन म्हणती करी ग्रहण इचे आता अविधी कर्माचे न धरावे भय यासी आहे साह्य जगदीश.
स्वदेशा जाऊनी करावा आश्रम, सुखरूप स्वधर्म चालवावा. श्रीपाद मस्तकी श्रीपादे मस्तकी ठेवियला हा हात ठेवियला, निरोपदितला चैतन्यासी. जा आणि हे शास्त्रविरुद्ध आहे मानू नको तू. जा, याला प्रत्यक्ष जगदीश साई आहे. आपल्या गावात जा आणि आपला ग्रहस्थाश्रम पूर्ण करा. मस्तकावर हात ठेवलेला आहे. विठ्ठल पंतांनी सुद्धा आज्ञावन्य केली. आज्ञा गुरुणाम अविचारणीय. काही हो पुढे, पण गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणजे पालन करायचं, हा नियम आहे. आज्ञा मान्य केली आणि रामानंदाने विधीपूर्वक विठ्ठल पंताचा संन्यास काढून घेतला. रामानंदाने विठ्ठल पंतांचा विधीपूर्वक संन्यास काढून घेतला. तर ते विधान आहे, शास्त्रामध्ये आहे विधान. त्याला घृतकुंभ संभव म्हणतात. दंडकमंडलो घेतला हाती, त्याचा दंडकमंडल काढून घेतलेला आहे. आणि घृतकुंभ संभव म्हणजे घागरीमध्ये तूप भरायचं आणि त्यामध्ये कणकेचा एक पुतळा करायचा आणि पुतळा त्या घागरीमध्ये टाकायचा, त्याच्यावर सगळी प्राणप्रतिष्ठा करायची आणि तो घागरीत टाकायचा. म्हणजे त्यामुळे हा देह संपला आणि आता होणारा दुसरा देह, असा संस्कार त्यांनी केलेला आहे. बोपदेवाने सुद्धा याचं वर्णन संस्कृतमध्ये केलेलं आहे. आणि विठ्ठलपंत इच्छा नसतानाही गुरुच्या आज्ञेवरून निघाले आणि प्रवास करता 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 ते आळंदीला आले. काही दिवस पर्यंत सिद्धोपंताकडे राहिले, पण जिकडे तिकडे निंदा निंदा महापुरुषांची होतेच. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि परत ग्रस्ताश्रमात आले. काय बरोबर आहे काय? शास्त्रदृष्ट्या चूक आहे. हा आरूढ पतीत झाला म्हणजे वरच्या पदावर गेला आणि पुन्हा खाली आला. हा जर कामलोभी होता तर संन्यास कशाला घ्यायला पाहिजे होता? याच्या वासना पूर्ण झाल्या नाहीत, अतृप्त आहे, आपलं काहीतरी करून संन्यास घेतलेला याने. आणि विठ्ठल पंताला छळ सुरू झाला. समाजाला एवढंच आवश्यक असतं. अहो, विठ्ठल पंत मोठे वर गेले आणि खाली आले, पण जे लोक वर चढत नाही तिथेच राहतात गटारामध्ये, त्यांची काय अवस्था आहे? त्यामध्ये कुणी बोलत नाही. पण एखादा महापुरुष वर गेला आणि शास्त्राची मर्यादा गुरुची आज्ञा म्हणून परत आला तर त्याची विडंबना होते. पण जे लोक काही फक्त पशुसारखे जगतात त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. विडंबिली काया नाशिला परमार्थ, वेदबाह्य अनर्थ केला येणे. आवाज हा, 2 मिनिट थोडी आवाज स्पष्ट येत नाही म्हणे. इयरफोन घ्या. हे नको का? आता त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे की वायफायचा प्रॉब्लेम कळत नाही, पण आहे प्रॉब्लेम. समाजामध्ये विडंबना सुरू झाली. विडंबिली काया नाशिला परमार्थ, वेदबाह्य अनर्थ केला येणे. कामलोभी जरी झाला के झालासे संन्यासी, नेले पूर्वजासी अधःपाता. संन्यासी होऊनी भार्येसी संबंध, स्वप्नी हे निषिद्ध न देखावे. अशी विडंबना सुरू झाली. विठ्ठल पंताची निंदाच नाही, त्याचा छळही सुरू झाला हो. आणि त्या छळाला कंटाळून
सिद्धोपंतांच्या घरून विठ्ठलपंत निघाले आणि सिद्ध बेटात राहायला गेले, तरी त्यांचा छळ राहीना. आपतही निंदा करायला लागले. देवी जननिंदेचे येता लोट, शांती उदरी भरी घोट, काम क्रोधाची मोडिली वाट, करणी चाट निरुपम. म्हणजे आपतानी सुद्धा त्याचा त्याग केला असं दिसून येत आहे. निरंजन माधव वर्णन करतात, चैतन्याश्रम हा ग्रहाश्रम करी, हे ऐकले ब्राह्मणे, केला त्यागतया कुळासी सकळी, त्या सौरदाच्या गणे, कोणी दर्शनही कदापि न करी, वंदील ते कोणता, यांच्या पाहुणे लोक निंदित पथा, माणी कसा जाणता. चैतन्याश्रम आणि ग्रहस्थाश्रम स्वीकारला ही वार्ता जेव्हा पसरली तेव्हा संपूर्ण कुलांचा त्याग केलेला आहे. कुणी दर्शन तर दूर, बोलणं दूर, नमस्कार दूर. कोण नमस्कार करणार हो? बोलायची तयारी नाही, नमस्कार कोण करणार? वंदन कोण करणार? फक्त निंदा. यांच्या पाहुनी लोक निंदित पथा, मानी कसा जाणता. लोकांच्या दृष्टीने लोकनिंदित पथ आहे. झाला की उपहास फारची जने, भिक्षा मिळेना कदा, पाला भक्षुनी वृक्ष संभव कधी, तो या क्षणी एकदा, भक्षी वायू कधी कधी करतली, भिक्षान्न भक्षोनिया, ऐसा 12 वर्ष काळ क्रमिला, माया न चित्ती तया. जिकडे तिकडे उपहास हो. लोकांना दुसऱ्यांची फार काळजी असते. आपल्या ताटातलं मुसळ दिसत नाही, पण लोकांना दुसऱ्यांचं कुसळ दिसतं. तसं विठ्ठलपंत कुठे चुकले याची दिवसभर चर्चा पंडितामध्ये. सामान्याची गोष्ट सोडा, सामान्य असतात, पण जे ज्ञानी असतात तेच अहंकारी असतात. आपल्यापेक्षा कोणी मोठा होतोय पटत नाही त्यांना महाराज. मीच मोठा, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. मी पीठाधिपती, मी मठाधिपती, दुसरे गौड कोणीच नाही. ही फक्त दुसऱ्यांची दोष दृष्टी पाहायची फार विद्वानाला सवय असते. आणि आता उपवास झाला, मग खायला मिळायचं नाही, झाडाचा पाला काढायचा आणि पाला भक्षण करायचा. पाला भक्षुनी वृक्ष संभव, झाडाची पानं खायची. तो या क्षणी एकदा, कधी पाणी पिऊन दिवस काढायचा. भक्षी वायू कधी फक्त वायूचं सेवन, पाणी मिळायचं नाही. कधी करतळी भिक्षान्न भक्षून या, कधी भिक्षा मागायची, मिळाली तर खायचं. ऐसा 12 वर्ष काळ क्रमिला, माया न चित्ती तया. 12 वर्षाचा काळ गेला. एक संपूर्ण तप या खडतर परिस्थितीत निघून गेलेले आहे. लोक हसताय, हसिन्नले लोक, बरवाहा संन्यास, करीती उपहास दर्शनाचा, द्विजीवाळी येले, जगी सांडी येले, शेखी उपेक्षिले आप्तवर्गानेही त्याग केला हो. किती निंदा, किती छळ. तोंडावर लोक बोलायला लागले, विठ्ठलपंत जर तुमची वासनाच संपली नसती, संन्यास का घेतला? कोणी म्हणायचं, अहो त्या वैराग्याने संन्यास घेतला नव्हता, बायको फाटफाट बोलली असेल, पण बायकोला कंटाळून निघून गेला. असे खोचक शब्द सगळे बोलायला लागले. पण विठ्ठलपंत शांत आहेत. विठ्ठलपंतांनी आपली शांती दौड दिली नाही. हत्तीला जर कोणी फूल फेकून मारलं, हत्ती जास्त विचार करत नाही. हाथी चाल चलत गती अपनी, कुतर भुकत व कुभुक वादे, तू तो राम सुमर जग नरवादे. हत्ती चालतो, कुत्रे भुंकतात. विठ्ठलपंतांनी आपल्या मनाच्या स्थितीला कधी संकुचित नाही केलं, कधी क्रोध येत नसे त्यांना, कारण ती अवस्था प्राप्त झाली आहे. जीवन मुक्ताची अवस्था विठ्ठलपंत झाली आहे. जीवन मुक्ताची अवस्था एक दिवस सांगण्याचा गरज आहे.
त्याचा विचार करूच आपण. आणि सगळ्या ब्राह्मणांनी त्याला वाळी टाकलेला आहे. रोटी व्यवहारही बंद केलेला आहे. त्यांच्या अंगावर जर शिंतोडा पडला तर लोक आंघोळ करायचे. दोब्यानी कपडे धुवायचे नाहीत, चांभाराने जोडे आणून द्यायचे नाहीत, कुंभाराने गाडगं द्यायचं नाही, शिंप्याने यांची वस्त्र शिवायचे नाहीत, नाव्याने हजामत करायची नाही, अशी गावाच्या प्रमुखांनी आज्ञा दिली. त्याचा स्पर्श होऊ देत तसंच. गणपती महाराज म्हणतात, द्विजी घातले वाळीत. वाळी टाकलेला आहे. विठ्ठलपंताची बोलायला कोणी तयार नसे. 4 माणसात विठ्ठलपंत गेले तर 4 माणसं उठून जायचे, चेष्टा करायचे. त्यामुळे हे अरण्यात गेले. एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयता. बस या लोकांच्या पाठीमागे लागून काही जमणार नाही. इथे काही निष्पन्न होणार नाही. हे लोक असेच राहतील. यांचं कोणी दर्शन घेत नव्हतं, कुणी नमस्कार म्हणत नव्हतं, भिक्षा देत नव्हतं, फक्त करत होते ते उपहास. पाला कंदमुळं खायचे, कधी ती पाण्यावर दिवस काढायचे. केवळ हे संकट गुरुच्या आज्ञे करता त्याने स्वीकारलेलं आहे. शेवटी असं वाटली की आता गावाकडे जावं. आपेगावला जाऊ ती आणि तिथे राहू ती, आपलं घर आहे, इथे नको, या विद्वानांच्या संगतीत नको. आपेगाव ठीक आहे म्हणून आपेगावला निघाले, परत आले. आणि आपेगावला आल्यानंतर त्यांचं भाग्य उद्याला आलं. तिथं संतती झाली. संन्यास सोडल्यानंतर लगेच संतती झाली. लक्षात घ्या, संन्यास एक फार मोठी तपश्चर्या आहे. विद्यारण्य स्वामी माधवाचार्य हे हंपी साम्राज्याचे कृष्णदेवराय यांचे प्रधानमंत्री होते. यांना अपार वैभव मिळवायचं होतं म्हणून त्यांनी 23 गायत्री पुरस्चरण केले, पण देवता प्रसन्न नाही झाली. 23 गायत्री पुरस्चरण. ते म्हणले काय याला अर्थ नाही, 23 पुरस्चरण झाले काही प्रसन्न झाले नाही. काय संन्यास घेतला आणि संन्यास घेतला, भगवती देवी प्रसन्न झाली. काय पाहिजे माग. आता काय माग, आता संन्यास घेतलाय, आता काय मागायचंय. जेव्हा पाहिजे होतं 23 पुरस्चरण केली तेव्हा तू आली नाही. ते म्हणे 24 तुला करायची होती, तू 23 केलीस. आणखी एक केली असती तर मी तुला प्रसन्न झाले असते, पण तू 23च केलीस. मग आता का प्रसन्न झाली. अरे म्हणजे संन्यास म्हणजे एका पुरस्चरणाचं फल आहे. संन्यास घेणं सुद्धा एका पुरस्चरणाचं फल आहे म्हणून प्रसन्न झाले. तर संन्यास गेल्यामुळं लगेच संतती भाग्यवत झाली. आणि शके 1195 श्रीमुख नाम संवत्सर माघवद्य प्रतिपदा प्रातःकाळी सोमवारी, महादेवाचा वार सोमवार, आणि निवृत्तीनाथांचा जन्म झाला. आता यांचा अवतार कुठे झाला याबद्दल बरीच शंका आहे. तोची अवतार धरी अलंकापुरी अवतरले अलंकापुरी ज्ञानदेव. अलंकापुरीत अवतरले किंवा अलंकापुरात अवतार घेतला, आळंदीत अवतार घेतला, असं वर्णन बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. अलंकापुरात नाही झाला जन्म त्यांचा. जरी अभंग असले तरीही ज्याप्रमाणे आपण म्हणतो अवतरले हरी नंदाचे मंदिरी, कृष्ण नंदाच्या मंदिरात अवतरले, पण वस्तू तशी नाहीये. कृष्णांचा जन्म मथुरेमध्ये जेलमध्ये झालेला आहे, कारागृहात झालेला आहे. पण रचनाकाराने काय केलेलं आहे, अवतरले हरी नंदाचे मंदिरी, पण नंदाच्या मंदिरात जन्म नाही झाला होता, तिथं राहिले, तिथे लिहा झाला. गोकुळीचा काना अवतरला ताना. गोकुळीचा काना आता होते मथुरेत जन्मलेले, पण गोकुळीचा काना अवतरला ताना. होताच कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. अवतार गोकुळी ही जनतारावयासी तुकाराम महाराज म्हणतात. अवतार गोकुळी ही जनतारावयासी,
गोकुळात अवतार घेतला, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. त्याप्रमाणे आळंदीत अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. नंतर नांदायला लागले म्हणजे आले तिथे राहायला, पण जन्म त्यांचा आपले गावचा झालेला आहे. सगळ्या संतांनी मान्य केलेलं आहे की यांचा जन्म हा आपे गावचा झालेला आहे. आपे गाव जन्मस्थान याबद्दल सगळ्या विद्वानांनी मतं मांडलेली आहेत. आणि निवृत्तीनाथांच्या जन्मानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म शके 1197 युवा राम संवत्सर श्रावण मध्य अष्टमी जन्माष्टमीचा दिवस आहे. गुरुवार रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र निशीथ काल चंद्र उगवतोय आणि त्यावेळी श्रीकृष्णाच्या जन्मसमयीच ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म झालाय. होणारच श्रीकृष्णाचाच अवतार. ज्ञानेशो भगवान विष्णू. ज्ञानेश्वर विष्णूचे अवतार म्हणजे कृष्णाचे अवतार आहे. ज्ञानेश्वर तोची कृष्णनाथ, तेने गीतेचा केला अर्थ. जे निंदतील यथार्थ, ते मंदमती जाणावे. ज्ञानेश्वरांचा जन्मकालाबद्दल इतिहास संशोधकाची काही मते वेगळी असतात, पण आपल्याला ते चर्चा करायची नाही. ज्ञानेश्वरांचा जन्म शके 1197 कोणी 93 असं म्हणतात. 93 लाही जनाबाईचं प्रमाण आहे. असो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 15वं वर्ष पूर्ण होऊन 16वं वर्ष लागलं तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. शके 1212 तय टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. म्हणून 1197 हे वर्ष अगदी बरोबर मानलेलं आहे. यांच्यानंतर निवृत्तीनाथांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरांच्या बद्दल अनेक संतांनी वर्णन केलेले आहेत. महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर. शके 1197 युवा संवत्सर नाव. वर्षा ऋतू श्रावण मास. कृष्ण पक्ष पर्व दिवस. अष्टमीच उदय अपराती. उदया आला दिशापदी. रुखमाईचे कुशी अवतरले ऋषिकेशी. विश्वतारावया आले खेचर वंदिती पावले. ते खेचरांचा अभंग विसोबा खेचरांचा शब्द आहे. असो. त्यानंतर सोपान देवांचा जन्म झाला. शके 1199 ईश्वर नाम संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमा रविवार 1 प्रहरात्र झालीये आणि सोपान देवाचा अवतार झालाय. कृत्तिका नक्षत्र 2रा चरण आहे. जन्मनाव ईश्वरच आहे. त्यानंतर आधी शक्ती मुक्ताबाई. ब्रह्मा विष्णू महेश आणि मुक्ताबाई हे सगळे अवतरले आहेत. हो. मुक्ताबाईची तूड अशी आहे. तुळा बॅलन्स. तुलायाम जायमानस्तु जातको धनवान भवेत. तुळा लग्नावर जन्मलेला जातक धनवान होतो. भक्तीचं धन थोडं नाही कमवलं त्याने. शके 1201 प्रमाथी नाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेचा दिवस आहे. शक्तीचं प्राकट्य त्या दिवशी होत असते. नवरात्रारंभ आणि त्या दिवशी भगवती शक्ती मुक्ताईच्या रूपात अवतरली. मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ब्रह्मचित्कला असणारी मुक्ताबाई त्याची अवतरलेली आहे. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवो पाही. सोपानदो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. हे चित्कलाची अमुते दिसते कुमारी. जीच्या प्रभेची तुलना न पवेत तमारी. म्हणजे तिच्या प्रभेची तुलना सूर्यालाही करता येत नाही असं निरंजन माधव म्हणतात. हे भावंड चारी भावंड देवांचे अवतार. त्या काळात बरेच संत अवतारले होते. त्याचा अवतार आहे. जन्म आणि अवतार मध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या. जन्म प्रारब्धाने होतो. अवतार प्रार्थनेवरून होत असतो. भगवंताच्या प्रार्थनेने भगवंताच्या इच्छेने होत असतो. जन्म मरण चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे सामान्य करताय. पण अवतार हे भगवत कार्य करता होत असतात. जेव्हा समाजामध्ये धर्मरक्षणाची आवश्यकता होते
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा अशी परिस्थिती होते तेव्हा संत भगवंत अवतार घेत असतात. आता ही लहान लहान गोजिरवाणी भावंड रांगू लागली, खेळू लागली, गोड गोड बोलायला लागली आणि विठ्ठल पंतांचं आणि रुक्मिणीचं मन मोहन गेलं. ते आघात 12 वर्ष आळंदीमध्ये जी लोकांची बोलणी खाल्ली ते आघात हळूहळू त्याच्यावर मरमपट्टी लावली गेली. गोडस सुहास्य वदन, कुरळे केस, अरक्त नयन, सरळ लांब नासिक, उंच भाड, चेहऱ्यावर गांभीर्य, तेजस्वी, जी भगवंताची लक्षणं सांगितली आहेत ती सगळी यांच्यामध्ये दिसत आहेत. विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणीला आकाश टेकणं झालं. दुःखानंतर एवढ्या सुखाची प्राप्ती, काय आनंद असे. उत्पद्यंते विलीयंते दरिद्राणा मनोरथा. पण काय माहितीये का, सुख आलं की राहील सांगता येत नाही. समुद्राची एक लाट येऊन गेली, पण लाट संपली असं वाटतं, पाठोपाठ दुसरी लाट यायला लागते. तसं इथे सुद्धा लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. दुसरी मुलं त्यांच्यावर खेळत नसत, स्पर्शही करत नसत. त्यामुळे आई बापाला व्यथा वाटायची, आपल्या मुलावर कोणी खेळत नाही, आपल्या मुलावर बहिष्कार टाकतायत लोक. माता पित्याला सहन होत ते लक्षात घ्या. माता पिता स्वतः करता सहन करतील, विषयी पचवतील, पण आपल्या बाळा करता ते सहन करणार नाहीत. आणि वाळीत टाकण्या एवढी शिक्षा दुसरी कोणती वाईट आहे सांगा मला. वाळीत टाकणं भयंकर स्थिती होऊन जाते. विठ्ठल पंतांनी ब्राह्मणाची विनवणी केली, असं करू नका हो, मी माझी चूक नाही, माझ्या गुरुदेवांची आज्ञा आहे, मी गृहस्थाश्रम स्वीकारलाय. पण कुणी ऐकायला तयार नाही. शेवटी तिचं नाविलाज झाला. विठ्ठल पंताला काळजी पडलीये, आता मुलं मोठी झाली, त्याच्या मुंजी कशा करायच्या. ब्राह्मण कुळात जन्मल्यानंतर मुंजी झाली पाहिजे, पण करणार कसं. आचार्य भेटले पाहिजे, साहित्य जमलं पाहिजे, करणार कसं. म्हणून निवृत्तीनाथ विचार केला की त्र्यंबकेश्वरी जावं आणि अनुष्ठान करावं. अत्यंत पवित्र क्षेत्र आहेत महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. हे सामान्य क्षेत्र नाही आहेत. ब्रह्मगिरीवर गेले, मनात विचार केला जाऊत या ब्रह्मगिरीवर, तपश्चर्या करूत या, त्र्यंबकेश्वराला आपलं दुःख सांगूत या. आपले गुरुदेव गहिनीनाथ तिथेच आहेत, कारण गहिनीनाथाने अनुग्रह दिलेला आहे. तरी विठ्ठलपंत रुक्मिणीच्या इच्छेप्रमाणे त्र्यंबकेश्वरी गेले. वाटेत भीमाशंकर लागलं. तिथे शंकराच्या पिंडीतून पाणी वाहतं, ती भीमा नदी झाली. दर्शन घेतलं, तिथून ते अकोल्याला गेले. तिकडे एक अकोला आहे, आणि तिथून त्र्यंबकेश्वरी गेले. आता त्र्यंबक इथं भीमाशंकरला गेले होते म्हणून पुन्हा यात्रेच्या वेळी मात्र भीमाशंकरला नाही गेले. दर्शन झाले एकदा, कारण त्यावेळी पायी प्रवास करायचे, सगळ्या यात्रा काही सोप्या नव्हत्या. त्यामुळं त्र्यंबकेश्वरला पोहोचले, कुशावर्ताचं स्थान केलं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मगिरीला रोज प्रदक्षिणा घालायची. आता 6 महिने क्रम चालला. रोज सकाळी स्नान संध्यावंदन करायचं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालायची. आणि निवृत्तीनाथाला हे स्थळ फार रमणीय वाटलं, खूप आवडलं त्यांना ते स्थळ. आणि कदाचित शास्त्रकार म्हणतात की निवृत्तीनाथांनी तेव्हाच ठरवलं असलं पाहिजे की इथे समाधी येईल. कदाचित आपल्या भावंडालाही सांगून ठेवलं असेल, कारण निवृत्तीनाथ अवतार सदाशिवाचा. हे 4ही भावंड
आपल्या माता पित्यांच्या सोबत राहायची. त्र्यंबकेश्वरीचं अनुष्ठान पूर्ण झालं. विठ्ठलपंत आपल्या मुलासह पंचवटीला गेले. तिथून सप्तशृंगीला गेले, मातेचं दर्शन घेतलं आणि तिथून वेरूळला आले, कृष्णेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आपेगावला परत आले. मुलाच्या मंजी व्हाव्यात, ब्राह्मणाने प्रायश्चित्त सांगावं आणि मुलांच्या मंजी कराव्यात. आपण आम्हाला बहिष्कार केला आहे, तर मुलांना तरी करू नका. मुलांचा काय दोष आहे? दोष आमचा असेल, आम्ही आश्रम सोडला, आम्ही संन्यासी झालो, परत ग्रस्त आश्रमात आलो, आमचा दोष आहे. त्या निरागस मुलांचा काय दोष आहे? तरी मुलांना तरी करू नये म्हणून परत आळंदीला जाऊन ब्राह्मणाशी चर्चा करावी, ब्राह्मणाला विनंती करावी, तिथे विद्वत सभा भरवावी आणि विद्वानाच्या मनामध्ये काही दया निर्माण झाली तर सगळं बदलून जाईल हो. म्हणून विचार केला. आळंदीला खूप मोठा विद्वानाचा समुदाय होता, मोठमोठे शास्त्री होते आणि त्यांनी शास्त्रीय निर्णय पाहून मुलाच्या मुंजीची अनुमती दिली. तर तेही करूत या. हा अपवाद मात्र काढला पाहिजे. हा अपवाद राहता कामा नये. सगळ्यांनी मैत्री कमी केलेली आहे. मुंजीचं वय निघून गेलेलं आहे. निवृत्तीनाथ 11 वर्षाचे, ज्ञानेश्वर 9 वर्षाचे आणि सोपानदेव 7 वर्षाचे झाले आहेत. आळंदीला आले. आळंदीला ब्रह्मवृंदासमोर प्रार्थना केली. हे भूदेव, मी सभेला नमस्कार करतो आणि झालेल्या अपराधाबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. या सभेमध्ये काय निर्णय होईल तो मला स्वीकार्य आहे. सांगाल ते मान्य, म्हणती साही जने, शुचिते करणे पतितासी. आपण पंक्ती पावन आहात, आपण महान आहात. आपल्या शब्दांनी अपवित्रालाही पवित्रता प्राप्त होते. म्हणून प्रार्थना एवढी आहे की आम्हाला पवित्र करावं. त्याकरता पहा कुठे निर्णय आहे का? निबंधे निर्णय पाहती धर्मशास्त्री, तुम्हा अतिश्रवती पारायण. तुम्ही अतिश्रवती पारायण, सगळे वेदज्ञ आहात, पहा धर्मग्रंथ पहा. म्हणजे आम्हाला कोणतं प्रायश्चित्त घेता येईल हे लक्षात येईल. कृच्र चांद्रायण आणि अनेक पंडितांनी त्यावर मंथन केलं, पण कुठेतरी अहंतेचा भाव होता. शास्त्र कधीच सांगत नाही की ते हंत प्रायश्चित्त, कधीच सांगत नाही. पण घडला तो अन्याय. आणि त्यांनी निर्णय घेतला, सांगितलं देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. बस म्हणजे देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंतांनी मान्य केलं. ठीक आहे, मी देहांत प्रायश्चित्त घेतो. आणि विठ्ठलपंत रुक्मिणी तिने ठरवलं की आपण जायचं. लगेच प्रयागराजला निघून गेले आणि प्रयागमध्ये ओम तत्सत म्हणून त्रिवेणी संगमामध्ये देह त्याग केलेला आहे.
आळंदीला त्यावेळी भोजलिंग काका होते, हे भक्त होते. त्यांनी या चारही भावंडाचं आपल्या अंगा खांद्यावर खेळून संगोपन केलं. ते सुतार जातीचे परभणी जिल्ह्यातले होते. त्यांनी संगोपन केलं आणि त्यांचा श्रावण मध्य अष्टमीलाच भोजलिंग काकांना समाधी दिली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी दिली. आता हा प्रायश्चित सांगितलं, त्याबद्दल अनेकांची अनेक मतं मांडलेली, विद्वानांची मत आहेत. त्यामध्ये अनेक मतं दिलेली आहेत आणि त्यांनी सिद्ध केले की ही सभा योग्य झाली नाही. तो भाग्य आपण इथे शास्त्राकरता चर्चेकरता घेऊ नये म्हणून चरित्राचा भाग आपण पाहू द्या. आळंदीच्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि आपली मुलं घेऊन ते आपल्या गावी राहत्या घरी आले. चारी भावंडांना आणून सोडलं आणि त्यांना प्रायश्चित्त म्हणून एके दिवशी अर्धरात्री उठून प्रयाण केलं. झोपलेले आहेत बाळ आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी निघायचंय आपल्याला. पण मुलांना न सांगता जाणं कसं काय योग्य आहे? कारण आपण न सांगता जर गेलो तर सकाळी शोधतील कुठे गेले आई बाबा. म्हणून मुलाला उठवावं, त्याला सांगावं, म्हणजे आयुष्यभर त्यांच्या मनात खंत राहणार नाही आई बाबा गेले कुठं. पण दुसरा प्रश्न, आपण निघालो आणि मुलांना अडवलं तर, मुलाच्या प्रेमात आपण पडलो तर जाणं होणार नाही. खूप विचार केला. पण सगळ्यात लहान होती मुक्ताबाई आणि रुक्मिणीला मुक्ताबाई बद्दल जास्त प्रेम होतं. कारण मोठी मुलं झाली की ते स्वतःला सांभाळून घेतील, पण एक बाळ, विरागस बाळ, 5 वर्षाची बाळ, 11 वर्षाचे निवृत्तीनाथ, 9 वर्षाचे ज्ञानेश्वर, 7 वर्षाची सोपान आणि 5 वर्षाची मुक्ताबाई. त्यामुळे आईचं पाऊल निघवेल, दारापर्यंत जायची, परत यायची. शेवटी उठवलं मुलाला, निवृत्तीला उठवलं, निवृत्ती सांभाळ, जात लक्ष मुक्तीकडे दे. कारण ही कडखार स्वभावाची आहे, पण कोमल हृदयाची आहे. तिला काही सहन होत नाही. कधी चुकली तर रागवू नका. ती निष्कपट आणि मोकळ्या मनाची आहे. हिचं बोलणं मार्मिक असतं. लक्ष द्या. पुढे गेली निघून, परत आली. बाळानो, ज्या समाजामध्ये वावरू नका. समाज तुमची टिंगल करेल, टीका करेल, जास्त लक्ष देऊ नका. लोक छळ करतील, ते सहन करा. मला म्हणे एवढी सगळी जास्तीत जास्त कोणाच्या तरी प्रश्नोत्तर करत नावाने बसू केली नका. जाईल. तसे भिक्षा मागून तुम्ही दोघे, निवृत्ती आणि ज्ञानेश्वर, भिक्षा मागून आणायची. सोपान मुक्तांना घरी सांभाळे. गावातल्या मुलावर खेळायला जायचं नाही. कसले दुर्व्यसने लावून घ्यायचे नाहीत. ज्ञानोबा, तू मुक्ताकडे जास्त लक्ष दे. खूप समजावायचा प्रयत्न केलाय.
रुक्मिणीने खूप शोक केला आणि निघाले. अंगणाच्या बाहेर पडता क्षणीच एक दिव्य सिद्ध पुरुष उभा आहे. बाई, एवढा शोक का करता? ज्यांच्याकरता तुम्ही शोक करतात, खेद करतात, ते संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक आहेत. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई तुमची बाळ समजू नका. हे प्रत्यक्ष शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेवाचे आणि आदिशक्ती ब्रह्मचितकलेचे अवतार आहेत. त्यामुळे तुम्ही खेद करू नका. मुक्ताबाई ही प्रत्यक्ष जगदंबा आहे, पण त्यांच्याविषयी खेद करण्याचं कारण नाही. ते सिद्ध पुरुष आहेत. हे कोण सांगत होतं? हे प्रत्यक्ष गहिनीनाथ सांगत होते. आणि त्यांचा मोह संपला आणि तिथून ते पुढे निघाले आणि पुढे जाऊन प्रयागराज क्षेत्राच्या मध्ये देहत्याग केला आहे. उद्यापासून ज्ञानेश्वरांचं चरित्र आपण पाहणार आहोत. त्यांच्या जीवनाची खरी क्रांती सुरू होणार आहे, ते पाहणार आहोत. श्रोते हो, सुखी राहा, आनंद घ्या. संतांच्या चरणाचं, संतांच्या जीवनाचं, चरित्राचं श्रवण करा आणि विचार करा. काळ निघून जाणार आहे. मनामध्ये कधी नकारात्मक विचार आणू नका. कसली संकट आली तर भगवंताच्या नावाने, संतांच्या कृपेने निघून जात असतात. जे आचार धर्म सांभाळून आहेत, धर्म सांभाळून आहेत, धर्मो रक्षते रक्षिता, त्यांचं रक्षण धर्म करणार आहे. म्हणून त्याबद्दल जास्त विचार करू नका. प्रसन्न चित्ताने राहा, काळजी घ्या, प्रेमाने राहा, निरामय राहा आणि उद्याच्या प्रवचनाची वाट पहा. आणि आपण प्रार्थना करूया. आज आणखी आपला हा कार्यक्रम संतानात चालणार आहे. या मंथ एंडिंग पर्यंत चालेल. आपण सर्वांनी प्रेमाने ऐकूया. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अरे माझे इयरफोन्स. वेदांत हे कर बेटा. हा भलत डिमांड आहे.